मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 52 नियम. नंबर 1. रात्री दही खाल्ल्याने अपचन होते. नंबर 2. तुमचे सतत पाय दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावे. यामुळे पाय दुखणे थांबून जाते. नंबर 3. रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार टाळता येतात. नंबर 4. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते. नंबर 5. त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात. नंबर 6. गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 7. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपण कमी होते आणि युरिन इन्फेक्शन, पचनक्रिया सुधारते. नंबर 8. केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकच्या भाजीचे सेवन करा. नंबर 9. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. नंबर 10. वजन कमी होत नसेल तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे. दुधीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर असते, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. नंबर 11. सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे. नंबर 12. चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 13. मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी कोमट लिंबू पाणी पिल्याने फार आराम मिळतो. नंबर 14. त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे. नंबर 15. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. नंबर 16. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. हे दूर करण्यासाठी बडीशेप खावे. नंबर 17. रोज काळ्या मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. नंबर 18. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. नंबर 19. लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. नंबर 20. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. नंबर 21. जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे शतपावले करावीत, म्हणजे 100 पावले चालावे. नंबर 22. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असेल तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या, डाग निघून जातील. नंबर 23. खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून दूध प्या, खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. नंबर 24. जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो. नंबर 25. शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 26. जर तुमचे वजन खूप वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस बनवून प्या, वजन कमी होण्यास सुरुवात होईल. नंबर 27. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही. नंबर 28. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा. नंबर 29. रोज बीटरूटचे सेवन करा, यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. नंबर 30. उपाशीपोटी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 31. रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 32. जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते. नंबर 33. सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. नंबर 34. जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज घ्यावे. कोणताच आजार शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही. नंबर 35. चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा. नंबर 36. दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 37. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नंबर 38. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. नंबर 39. जेवण करण्यापूर्वी 1 खजुराचे सेवन करा,
खाल्लेले अन्न लवकर पचायला मदत होते. नंबर 40. साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या, त्यामुळे साखर पण वाढणार नाही. नंबर 41. खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. नंबर 42. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. नंबर 43. जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. नंबर 44. पोटाची उष्णता झाली असेल तर बडीशेपचे दूध प्या. नंबर 45. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी प्यावे, यामुळे तुमचे पोट साफ राहते. नंबर 46. मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा. नंबर 47. जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा. नंबर 48. चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. नंबर 49. तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेलने घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. नंबर 50. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. नंबर 51. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधीची समस्या होऊ शकते. नंबर 52. मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.